एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे असा प्रवास करेल की त्याच्या नावाने विद्यापीठ उभं राहतील, हॉस्पिटल्स उभी राहतील, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभं राहील आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडेल याची कल्पना कदाचित त्यालाही नसावी. पण जिद्द, दूरदृष्टी आणि शिक्षणावरील अढळ विश्वास यांच्या जोरावर अशक्य वाटणारं स्वप्न वास्तवात उतरवलं. आपण अशा व्यक्तिमत्वाचा प्रवास जाणून घेणार आहोत ज्यांनी राजकारणापेक्षा शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात अजरामर ठसा उमटवला. त्यांचं नाव आहे डॉक्टर DY पाटील. नमस्कार, मी संदीप. तुम्ही पाहत आहात सकाळ. कोल्हापूर रांगड्या मातीचा, पैलवानांचा आणि कष्टाळू माणसांचा जिल्हा. याच कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप या छोट्याशा गावात 22 ऑक्टोबर 1935 रोजी शेतकरी कुटुंबात ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचा जन्म झाला. घरात शेती, साधं राहणीमान आणि वारकरी संप्रदायांचे संस्कार. पण लहानपणापासूनच त्यांच्या विचारांची दिशा वेगळी होती. त्यांना शिक्षणाची ताकद समजली होती आणि समाज बदलायचा असेल तर त्याची सुरुवात शिक्षणातूनच होऊ शकते हा विश्वास त्यांच्या मनात रुजला होता. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून त्यांनी BA ची पदवी घेतली आणि पुढे शिवाजी विद्यापीठातून कायद्याची पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. अभ्यासात ते नेहमीच उजवे होते, पण त्यांचं ध्येय केवळ वकील होणं किंवा स्वतःचं करिअर घडवणं एवढंच नव्हतं. त्यांना अशी व्यवस्था उभी करायची होती जिथे सामान्य कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण सहज उपलब्ध होऊ शकतं. त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात शिक्षणापासून नाही तर राजकारणातून झाली. 1957 साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि महापौर देखील झाले. त्यानंतर 1967 आणि 1972 पन्हाळा मतदारसंघातून आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. जवळपास एक दशक ते सक्रिय राजकारणात राहिले. मात्र सत्तेपेक्षा समाजासाठी काहीतरी कायमस्वरूपी निर्माण करण्याची त्यांची इच्छा अधिक प्रबळ होत गेली. याच विचारातून त्यांनी शिक्षण क्षेत्राकडे पूर्ण वेळ बदलण्याचा निर्णय घेतला. 1980च्या दशकात महाराष्ट्रात व्यावसायिक शिक्षणाच्या संधी फार कमी होत्या. इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा व्यवस्थापनाचं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज ओळखून 1983 ते 84च्या मध्ये त्यांनी नवी मुंबईत रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. हे केवळ एक महाविद्यालय नव्हतं तर महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण क्षेत्रातील एका नव्या युगाची सुरुवात होती. यानंतर त्यांच्या शैक्षणिक साम्राज्याचा विस्तार झपाट्याने होत गेला. पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर आणि देशातील इतर भागांमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग, मेडिकल, डेंटल, फार्मसी, नर्सिंग, मॅनेजमेंट, लॉ, बायोटेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रातील शिक्षण संस्था उभ्या केल्या. पुढे अनेक अभिमत विद्यापीठं, खाजगी विद्यापीठं आणि 150हून अधिक शिक्षण संस्थांचं विशाल जाळं उभं राहिलं. आज लाखो विद्यार्थी या संस्थांमधून शिक्षण घेत आहेत तर हजारो शिक्षक आणि कर्मचारी या संस्थांशी जोडले गेले आहेत. डॉक्टर DY पाटील यांनी केवळ शिक्षणापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. आरोग्य सेवा आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं. आज देशभरात प्रसिद्ध असलेली डॉक्टर DY पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचं जिवंत उदाहरण मानलं जातं. त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने देखील घेतली. 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. देश विदेशातील अनेक विद्यापीठांनाही त्यांनी मानद डॉक्टरेट बहाल केली. शिवाजी विद्यापीठाने D.Litt पदवी प्रदान केली तर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान देतानाच त्यांनी सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्याही पार पाडल्या. 2009 मध्ये त्यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणूनही काम केलं. काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. 2018 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतकं मोठं यश मिळूनही त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत साधं राहिलं. अहंकार हा मृत्यू आहे आणि अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरं जीवन हे त्यांचं आवडतं वाक्य होतं. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं ही त्यांची आयुष्यभराचं ध्येय होतं. मात्र 4 ऑगस्ट 2026 रोजी हा प्रेरणादायी प्रवास थांबला. कोल्हापुरात त्यांचं निधन झालं. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक माजी राज्यपाल किंवा शिक्षणतज्ज्ञ गमावला नाही तर लाखो विद्यार्थ्यांना स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करायला शिकवणारा एक मार्गदर्शक गमावला. आज DY पाटील हे नाव केवळ एखाद्या व्यक्तीचं नाव राहिलेलं नाही, ते शिक्षण, गुणवत्ता, संधी आणि समाज परिवर्तनाचं प्रतीक बनलं आहे. एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आजही लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकत आहे. म्हणूनच DY पाटील बस नाम ही काफी है. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.